मुळात असं आहे की नाही की या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अचानक एक पत्रक निघालं, बुलेटिन म्हणतात, लोकसभेतनं बुलेटिन निघालं. आणि त्या बुलेटिनमध्ये जॉईंट सेक्रेटरी पदावरच्या अधिकाऱ्यांनी असं लिहिलं की 6 जणांनी संलग्नता मागितली म्हणून त्यांची बसण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे केलेली आहे. अरे, संलग्नता ॲपिलेशन, तर त्या संलग्नतेला धरून संविधानामध्ये, कायद्यामध्ये कुठे तरतूद आहे अशी की 6 जणांना संविधानाने बसवता येईल? आणि म्हणून आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज गेलो होतो. सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश नरसिंहन आणि आराध्य साहेब तिथे होते. त्यांच्यासमोर आमचे देवदत्त कामत यांनी हा विषय मांडला आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात आलं की या पद्धतीनं हा जो बाजार मांडला गेला आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारची संविधानाला अनुसरून नसलेली नोटीस, सूचना, तिला तिच्याबद्दल आपल्याला कारवाई केली पाहिजे, तिला स्टे दिला पाहिजे. मग माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही तेही सांगितलं की कोणत्या आधारावर दिली? बरं, कोणी दिली? जॉईंट सेक्रेटरी. पक्ष मर्जर करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला किंवा ॲप्लिकेशन करण्याचा अधिकार जॉईंट सेक्रेटरीला. मग माननीय अध्यक्षांचं काय मत आहे? अध्यक्षांनी कोणत्या आधारावर घेतलं? अशी कुठलंही त्या संदर्भात माहिती नसताना अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. आणि म्हणून मग कोर्टानं सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस जारी करतो, 15 दिवसाच्या नोटीसचं उत्तर मागू आणि फायनल हिअरिंग 15 दिवसांत करू.